पुण्यातील जप्त ड्रग्जचा पंचनामा करण्यात आला आणि पंचनामा तपासण्यासाठी न्यायाधीशच पोलीस मुख्यालयात दाखल झालेत। एवढा मोठा ड्रग्ज साठा न्यायालयात नेणं शक्य नाहीये आणि त्यामुळेच न्यायाधीशच पोलीस मुख्यालयात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणातील एक मोठी अपडेट आहे। पुण्यातील जप्त ड्रग्जचा पंचनामा केला जातोय। पंचनामा तपासण्यासाठी न्यायाधीश स्वतःच पोलीस मुख्यालयात पोहोचलेत। एवढा मोठा ड्रग्ज साठा न्यायालयात नेणं शक्य नाही आणि त्यामुळेच न्यायाधीश पोलीस मुख्यालयात पोहोचले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतो एवढा मोठा ड्रग्ज साठा आहे। खरं तर न्यायाधीशच आता पोलीस मुख्यालयात पोहोचल्याचे पाहायला मिळत आहेत का? अधिकची माहिती आहे? वर्षा, खरं तर मी सध्या पुण्यातील पोलीस मुख्यालय या ठिकाणी आहे आणि माझ्या पाठीमागे जो ड्रग्जचा साठा दिसतो, हा जो ड्रग्जचा साठा काही वेळानंतर पुण्याचे जे न्यायाधीश आहेत ते या ठिकाणी येऊन पंचनामा करणार आहेत। खरं तर अनेक गुन्ह्यामध्ये जे आहे ते जो पंचनामा करण्याचं साहित्य असतं ते थेट न्यायालयामध्ये त्याचा पंचनामा केला जातो, परंतु इथं ज्या पद्धतीने आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात साधारण 1000 किलोपेक्षा अधिकचा जो ड्रग्ज साठा या ठिकाणी आपण बघू शकतोय। हा जो ड्रग्ज साठा आहे तो सोनू दुनिया नावाचा जो ड्रग्ज माफिया आहे त्याने बनवलेला सगळा ड्रग्ज आहे आणि सध्या सोनू जो आहे तो विदेशामध्ये पळून गेलेला आहे। खरं तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जे आहे ते वेगवेगळ्या शहरामधून पकडलेले सगळं ड्रग्ज आहे। आपण बघू शकतो की मोठ्या पोत्यामध्ये हे सगळं ड्रग्ज जे आहे ते बांधून ठेवण्यात आलेलं आहे आणि या ड्रग्जचा पंचनामा काही वेळानंतर पुण्याचे न्यायाधीश इथं येऊन पंचनामा करणार आहेत। आपण खरं तर पाहिलं की सोनू दुनिया जो आहे तो पुणे ड्रग्ज माफिया आहे आणि याच्याच माध्यमातून देश विदेशासह अनेक राज्यामध्ये ड्रग्ज वितरण जे आहे ते पुण्यातून केलं जायचं। खरं तर कुरकुम जे पुण्याजवळच असलेलं शहर आहे त्या कुरकुमच्या फॅक्टरीमधून हे सगळं ड्रग्ज जे आहे ते बनवलं जात होतं आणि या ड्रग्जचे जे वितरण आहे ते थेट लंडन पर्यंत जात होतं। आपण पाहिलं की सांगली, गोवा आणि वेगवेगळ्या शहरामध्ये जे ड्रग्ज आहे ते पुण्यातील याच जे कुरकुमची फॅक्टरी आहे त्या ठिकाणून बनवलेलं सगळं ड्रग्ज होतं आणि या ड्रग्ज जप्त केल्यानंतर याचा पंचनामा काही वेळामध्ये पुण्याचे न्यायाधीश त्या ठिकाणी येणार आहेत आणि आल्यानंतर हा सगळा पंचनामा जो आहे तो या ठिकाणी न्यायाधीश करणार आहेत। वर्षा, अगदीच चंद्रशेखर, या संपूर्ण घडामोडींवरती असंच लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडून प्रत्येक अपडेट आम्ही जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।